तिजोरीत खडखडाट, तरी सरकारनं कंत्राटदारांचे चेक काढले असा दावा सामनाच्या वृत्तातून करण्यात आलाय। हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा याच वृत्तातून करण्यात आलाय। सरकारनं चेक काढले पण तिजोरीत पैसेच नसल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय। कंत्राटदारांचे 77,500 कोटी थकवल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय। राज्यातील कंत्राटाचे जवळपास 89,000 कोटीचे देयक मार्च 2025 ला प्रलंबित होते। आज मार्च 2026 आले तरी सुद्धा हा आकडा 77,500 कोटी आहे। म्हणजे राज्य शासनाने गेल्या 12-13 महिन्यात फक्त 10 ते 12% कंत्राटदाराचे पेमेंट दिलेले आहेत। हे वास्तविक अत्यंत चुकीचे आहे। तसेच राज्य शासन हे प्रत्येक कंत्राटाचं देयक देण्यासाठी ट्रेजरी ऑफिसला आणि प्रत्येक विभागाला एक चलन पाठवून देतं, एक ऑर्डर पाठवून देते की एवढे पैसे रिलीज केलं। परंतु जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेजरीमधून पासच होत नाहीत। जवळपास 20-20, 25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेजरीमध्ये हे चेक पास होत नाहीत। याचा अर्थ शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं हे ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे आणि पैसा नाही त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत। ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख अशा